खरं जे तुम्ही म्हणा संगणक युगात लोक पाहते आज जर आपण एक्झिबिशन बघितलं आणि संगणक आणि व्हिज्युअल आर्ट्स दोघांचं खूप चांगलं कॉम्बिनेशन केलं म्हणजे ऑगमेंटेड रियालिटी व्हर्च्युअल रियालिटीचे जे त्यांनी प्रेझेंटेशन केले दॅट इट सेल्फ इंडिकेट्स दॅट यू हॅव ए रिअली गुड ब्लेंड ऑफ टेक्नॉलॉजी अँड आर्ट आणि खरं म्हणजे आर्ट कधीच लोक पावली नव्हती कायम होतीच. आपलं व्हिज्युअलायझेशनमध्ये फरक होता आणि आत्ताच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये त्याला एक स्वतंत्रपणे एक व्यासपीठ दिलेलं आहे. म्हणजे एखाद्या इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्याला आज स्पेसिफिकली ॲप्लाइड आर्ट घेण्यासाठी तो विद्यार्थी इथे येतो. एखाद्या विद्यार्थ्याला इंजिनिअरिंग म्हणून करिअर करायचं त्याचं स्वतःची जी आवड आहे ॲप्लाइड आर्टची ही जर जोपासायची असेल तर आता आपला जो नॅशनल करिक्युलम आहे त्याच्यामध्ये सुद्धा ती फ्लेक्झिबिलिटी दिली आहे. आता आपण जो एक 6वं व्हर्टिकल आहे ज्याच्यामध्ये को करिक्युलर ॲक्टिव्हिटीज म्हणतो तर फाईन आर्ट्स ॲप्लाइड आर्ट्स व्हिज्युअल आर्ट्स घेण्याची मुभा दिली आहे. म्हणजे एकंदरीत एक व्यवसाय म्हणून तर आपण याच्याकडे निश्चितच बघणार. मुलांच्या ही डिग्री घेतल्यानंतर त्यांना जे काही व्यवसाय पुढं करायचा आहे किंवा जे काही जॉब करायचं हा भाग त्यामध्ये निश्चितच खूप चांगल्या तऱ्हेनं अधोरेखित होतो. त्याशिवाय आपल्या स्वतःच्या ज्या काही आवड असते छंद असतो हे छंद जोपासण्याचा सुद्धा भाग आपल्याला यातून सहज लक्षात. त्यामुळे मला वाटतं आता याचं जे हे माध्यम आहे हे माध्यम खूप स्ट्रॉंगली पुढे येणार आहे आणि या दृष्टीनं रचना संस्थांनी जे एक्झिबिशन अरेंज केलं आहे त्याचं मी कौतुक करतो. रचना संस्थेच्या अप्लाइड आर्ट्सच्या इन्स्टिट्यूटनी त्यांच्या विद्यार्थ्याच्या मार्फत जे काही एक्झिबिशन सादर केलं दॅट वॉज रिअली ॲन अमेझिंग आणि हे फक्त माझं वैयक्तिकच नाही की इट इज गेटिंग कनेक्टेड टू रिअल वर्ल्ड व्हेरी इझिली. आपल्या दैनंदिन जीवनात आपण वेगवेगळ्या ज्या गोष्टी ना सामोरं जात असतो वेगवेगळ्या इश्यूजला सांगू त्या इश्यूज जेव्हा कलेच्या मार्फत रिफ्लेक्ट होताना दिसतात आणि त्याही वेगळ्या फॉर्मॅटमध्ये म्हणजे अगदी कॉन्ट्रास्ट फोटोग्राफी असेल किंवा जे 3D मॅपिंग असेल प्रोजेक्शन मॅपिंग असेल ह्या सगळ्यामधून जेव्हा बघायला मिळतं तेव्हा लक्षात येतं की हे जग किती डायव्हर्सिफाईड आहे किती सुंदर आहे आणि त्याचबरोबर या जगात वेगवेगळ्या समस्यांचं जे प्रेझेंटेशन असेल मांडणी असते ती किती पटकन असं आपल्या हृदयाला भिडू शकते याचं खरोखर म्हणजे हे सगळे एक्झिबिशन पाहिल्यावर त्याचं सगळं अवलोकन केल्यावर आपल्याला लगेच चटकन लक्षात ज्या गोष्टी आपल्याला खूप 10 मिनटं 20 मिनटं बोलून सुद्धा लक्षात येणार नाही त्या केवळ एका मिनटात आपण त्या कलेकडं बघितल्यानंतर पटकन रिफ्लेक्ट होतात हृदयाला भेटतात आणि आपल्या म्हणजे स्मरणात मेंदूमध्ये अगदी त्या डीपली पेनिट्रेट होतात. हा मला वाटतं सर्वात महत्त्वाचा पार्ट महत्त्वाचा मेसेज इथून घेऊन जातो. Sir has been very supportive right from the day one. He has taken such time out from his tremendous busy schedule to just drop in and see our work, and he is guaranteed that he'll look into the curriculum support that we are expecting from the Mumbai University. They are our guardians, they are our well-wishers, and their hands are always wanted on us. So thank you, sir, for coming. Your take, sir. From Rachna Sansar, from the trust, I'm very thankful to Doctor that he has just took out some time from his busy schedule to look at the work of our students. I think it's an extraordinary work which students have been put up, and it's a really encouragement when you're here, sir, with us today to encourage all the students and my faculty members. At Rachna Sansar, we are really thankful to you for giving your time. Thank you very much. सुहास जाधव. मी गेले 22 वर्षे रचना संसदमध्ये शिकवते आहे आणि हा शिकवण्याचा अनुभव अत्यंत समृद्ध करणारा आहे. मला असं वाटतं प्रत्येक वर्षी येणारी मुलंही आमच्यासाठी लॅबॉरेटरी म्हणून असतात आणि अतिशय उत्तम काम ते करतात. अगदी छोट्या छोट्या गोष्टी हेडलाईन करण्यापासून ते बॉडी कॉपी लिहिण्यापर्यंत प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आम्ही त्यांना मार्गदर्शन करतो आणि हा मला वाटतं प्रोफेसरांचा परिसस्पर्श असल्याशिवाय ही पुढची चांगली पिढी घडत नाही. तो प्रत्येक सृजन आणि अमूर्त कलेला या परिसस्पर्शाचा मला वाटतं आस्वाद आला पाहिजे तरच उत्तमातली उत्तम पुढची घडणार आहे या डिजिटल युगात पण. थँक्यू सो मच. शिक्षक झाला आणि तो पुन्हा अध्यापक म्हणून त्यांना प्रशिक्षित करतो. 10 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम केल्यानंतर पुन्हा इन्स्टिट्यूटमध्ये येऊन शिकवायला खूप चांगलं वाटलं. आपण आता सध्या शिकतोय करंट ट्रेंड्स आहेत तेच आम्ही पुन्हा स्टुडंट्सना परत देण्याचा प्रयत्न करतोय
आणि कॉलेजमध्ये आपल्याच कॉलेजमध्ये परत येऊन शिकवण्याचा जो मला मान मिळाला त्याच्यासाठी मी खूप आभारी आहे. आणि करंट ट्रेंड्स पुन्हा शिकवण्याचा जो हे आहे की करंट ॲडव्हर्टायझिंग कॅम्पेन्स आणि मीडिया आहे तर ते पुन्हा आम्ही मुलांना परत देण्याचा प्रयत्न करतो. अवार्ड मिला, मतलब बहुत अच्छा लगा, मतलब पूरा कैंपेन और बहुत एफर्ट डाला था अपना थ्रू आउट द ईयर. लास्ट मोमेंट तक काम कंप्लीट करके काफ़ी अच्छा फीलिंग आया. ये आम्हाला 3D टायपची असाइनमेंट इंट्रोड्यूस केली, ज्यामध्ये आम्हाला मॅमने हवा तो शब्द घ्यायला सांगितलेला आणि त्या शब्दाला घेऊन तुम्ही एक्सप्रेसिव्ह रिलीफ फॉर्ममध्ये कसं एखादं शब्द एक्सप्रेस करू शकता. तर बऱ्याच लोकांनी काय घेतले, व्हॉट्सअपवरती लिस्ट टाकायला सांगतात की तुम्हाला कोणता शब्द घ्यायचा आहे. सगळ्यांनी टाकला आणि मी राहिलो शेवटचा, आता घेऊ काय म्हटलं. समोर खेळत होते वर्गातली मुलं चेस, म्हटलं चेस उचलला. तर मग रफ स्केचेस टाकायला सुरुवात केली, फॉर्म्स कोणते येतात काय. तुम्ही पाहू शकता की मी प्रत्येक फॉर्ममध्ये ती सोंगटी फिट करायला पाहिजे की राजा किंवा ती राणी किंवा आपला वजीर येतो आणि मग शेवटी ते ॲस राहत होते दोन, त्यात आपण घोड्याने मॅन्युप्युलेट करून त्या ॲस फॉर्मला टाकायला पाहिजे. लाईक ओव्हरऑल स्टोनचा स्ट्रक्चर आहे. थँक्यू. हां, माझी आई जरी इथे नसली, मी हॉस्टेलवरती राहतो, पण माझ्या कॉलेजमध्ये ज्या माझ्या आया आहेत त्यांनी मला मदत केली फराळ करण्यासाठी. माझ्या प्रोफेसर्सनी मदत